पहिले षटक घेऊन येतील ते मोहसिन. पहिल्या षटकाचा पहिला चेंडूचा मारा करते सनी कोणच्या वतीने मनोज यांना. एक धाव. नॉन स्ट्रायकवर सुमित. पंचांनी नो दिलेला आहे. धाव संख्या होती 3. थोडीशी चूक केली एसटी रक्षकनी, नाहीतर मनोज हा बाद होता. चांगली गोलंदाजी करतायत ते मोहसिन. एक धाव. शहबाज जरा लक्ष ठेवायचं आहे चेंडूवर. मी कमिटीच्या सदस्य लोकांना विनंती करतो की चारो बाजूने आपले उभे राहायचे आहेत. पहिल्या षटकानंतर धाव संख्या होते सीआय स्पोर्ट या संघाचे 4. एक धाव पूर्ण केलेली आहे सुमित यांनी, मनोज यांनी. साकीब आपल्या संघाच्या वतीने दुसरा षटक आणि वैयक्तिक पहिला. खरोखर सनी कोण या संघाचे खेळाडू चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. साबिर सारखे बलाढ्य खेळाडू इथे आहेत मैदानावर. आणि हा गडी सुमित हा बाद होतोय आणि सोयी चोणी घोषित केलेला आहे. एक धावाची भर होते. धाव संख्या होती 6. एक गडी बाद धावचीत झालेला आहे तो सुमित. आता पाहूया सुमितचा जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज. फलंदाजी नाव सिद्धू. सीआय स्पोर्ट जो घेऊन आलेले आहेत त्याचे मालक आहेत ते रामभाई. एक धाव. आणखीन एक धावाची भर होते. धाव संख्या होते ती 7. हो 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 साकीबचा चांगला चेंडू आणि तो जराही फलंदाजाला काही समजला नसून तो एसटी रक्षकच्या हातामध्ये चेंडू गेलेला. मोहसिन चांगली आपली किपर चांगली एसटी रक्षक चांगली करतायत. एक धाव. धाव संख्या होते ते 8. सनी कोडमध्ये चांगले बलाढ्य आपले खेळाडू आहेत. त्यांना 40 वर्षाचा अनुभव असलेला साबिर रखांगे यांना 40 वर्षाचा अनुभव आहे क्रिकेटचा. चांगलं क्षेत्ररक्षण आणि 2 षटकानंतर धाव संख्या होते ती 8.
तिसरा षटक घेऊन येत आहेत ते सनी कोणच्या संघाच्या वतीने. शेवटचा षटक. 8 धावा. चांगली गोलंदाजी करतायत. ओ हो खरोखरच सनी कोणच्या वतीने चांगली आपली गोलंदाजी करतायत ते. 7. 3 चेंडू. आता पॉवर प्लेचे 3 चेंडू आहेत म्हणजे दुप्पट तुम्हाला धावा भेटतील. चांगले साधने 3 चेंडू गेले आणि 3 चेंडू डॉट रूपामध्ये पडलेले आहेत. तीन चेंडू म्हणजे धावा इथे दुप्पट होणार. दोन धावा. 4 धावा झालेल्या आहेत. धाव संख्या येते 12. अजून 3 चेंडू शिल्लक. जे पडदे लागलेले आहेत 1+1 2. धाव संख्या होती 14. जरा प्रेक्षकांना विनंती आहे पडदे जे लावलेले आहेत पडद्यापासून 2 फूट मागे यायचं आहे. जरा आम्हाला सहकार्य करा. 4 + 4 8 धावा. धाव संख्या झाली ती 22. आता धाव किती 2+2 4. 22 + 4 26. 27 धावांचं आव्हान दिलेलं आहे. खरोखरच जरा साबिर रेखांगे धावा कमी होत्या पण थोडं शेवटच्या चेंडूमध्ये धावा मारल्यामुळे तुमच्यावर मोठा आता बोजा पडलेला आहे. सत्तावीस धावांचा आव्हान दिलेलं आहे. आमचे माजी नगराध्यक्ष जावेदभाई मण्यार यांचे पुत्र अरफात मण्यार यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. मुन्ना फणसोबकर कुठे असतील त्यांनी समालोचकमध्ये यायचं आहे. मुन्ना फणसोबकर कुठे असतील त्यांनी स्टेजवर यायचं आहे. जस्ट वर असेल तो साबिर रेखांगे यांचे पुत्र अय्यान नादिर रखांगे यांचे पुत्र अय्यान रखांगे नॉन स्ट्राइक वर आणि स्ट्राइक वर मोहसिन रखांगे. पहिले षटक घेऊन होते ते सिद्धू.
सोयी चेंडू घोषित केलेला आहे पंचाने. मी जरा सनी कोणच्या खेळाडूंना विनंती करतो 2 फूट जरा लांब राहा पडद्यापासून. साबीरभाई रखांगे आम्हाला सहकार्य करा, तुमचं सहकार्य आम्हाला पाहिजे. आणि कुठलेही संघ असतील त्याने खेळाडूंना या समालोचच्या उजव्या साईडला घेऊन यायचं आहे. पडद्याच्या वरून आतमध्ये यायचं नाही, नाहीतर पेनल्टी लागेल, हे लक्षात ठेवा. एक धाव, आणखी धावाची भर होते. धावसंख्या होती 2, धावसंख्या झाली 3. 3 धावा. आणखीन एक धाव, धावसंख्या होती 4. आणखीन एक धाव. पहिला षटक संपलेला आहे. अय्यानाने 1 धावा, नादिरभाई रखांगे यांचे पुत्र अय्यानाने 1 धाव पण काढली तर मनसूर खान यांच्यातर्फे 100 रुपयाचं पारितोषिक. साकीब रखांगे यांच्याकडून पण. आणि हा चेंडू बाहेर गेलेला आहे. अभी गए नए बल्लेबाज साबिर रखांगे यांनाही मनसूर खानच्या वतीने 1 धावाला 100 रुपयाचं पारितोषिक आणि साकीबच्या वतीने पण 100 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि 1 धाव गेलेल्या मनसूरच्या पाकिटाला कातर लागलेले आहे 100 रुपयासाठी. आणखीन परत प्रत्येक एक धावाला साबिर रखांगेसाठी 100 रुपयाचं पारितोषिक. मनसूर भाई सोयी चेंडू घोषित केलेला आहे. साबिर भाई तुम्हाला बक्षीसचा भंडारा लागलेला आहे. प्रत्येकी धावला मनसूर खान यांच्यातर्फे 100 रुपयाचं पारितोषिक. एक रन. आणखीन एक धाव. धावसंख्या होती 9. 27 धावांचं आव्हान दिलेलं आहे.
एक ही वाईट. 9 धावा झालेले आहेत. 2 to go. चांगली गोलंदाजी सीआय स्पोर्टच्या वतीने. रुपेश एक धाव. धाव संख्या होती 2 षटकानंतर धाव संख्या होती 10. साबिरला प्रत्येकी साबिर एक धावाला 100 रुपयाचे पारितोषिक झालेले आहेत. सोयीन चेंडू घोषित केलाय पंचांनी. सॉरी, प्रत्येकी एक धावाला साबिर आपला बक्षीस घेऊन जायचं आहे. धाव संख्या होती 12. आपण गडी बाद. तुम्हाला साबिर एकांगी अजून एक चान्स आहे. हे लीग पद्धतीने खेळ होत आहेत. यानंतरचा पुढचा होणारा सामना हरनाई नाईन विरुद्ध जॉली बॉईज दापोली. या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो त्यांनी समालोचनामध्ये येऊन नाणेफेक करायचं आहे. आणि साबिर भाईने आपले 300 रुपयाचा पारितोषिक कमवलेला आहे. धन्यवाद. मी मुश्ताक भाई यांना विनंती करतो की साबिर भाईला त्यांना मुश्ताक भाईच्या हस्ते साबिर भाई